नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया। दुपारची वेळ होती। अंगणातल्या वेलींवरून गाळून येणारं हलकसं ऊन ओसरीवर विसावलं होतं। घरातलं जेवण आटोपलं। श्रेया सासू सासऱ्यांना जेवायला वाढून स्वयंपाकघरातलं उरलेलं काम आवरत होती। थकलेलं शरीर खोलीत जाऊन 2 क्षण विसावा मागत होतं। ती वळून निघालीच होती, तेवढ्यात मागून सासऱ्यांचा आवाज तिच्या कानावर पडला। जेवण करून खुर्चीवर निवांत टेकलेले सासरे प्रेमळ आणि समाधानाच्या सुरात म्हणाले, श्रेया बाळा, आजचा स्वयंपाक फार छान झाला होता। पोटच नाही तर मनही तृप्त झालं। आता एवढं चविष्ट जेवण झाल्यावर काल तू बनवलेला तो बेसनाचा लाडू मिळाला तर मज्जा येईल बरं। हे शब्द अगदी सहज होते, त्यात तक्रारीचा कोणताही लवलेश नव्हता किंवा हुकूमही नव्हता, पण मनातील एक साधी इच्छा। पण श्रेयाच्या मनात मात्र काहीतरी तुटलं। ते शब्द कानावर पडताच जणू आत कुठेतरी टोच लागली। क्षणात तिचा चेहरा लालबुंद झाला। मनाच्या आत दडलेले असंख्य न बोललेले प्रश्न, दडपलेला थकवा, न सांडलेली नाराजी सगळे एकाच वेळी उसळून वर आले। सकाळपासून एका पायावर उभी राहून केलेलं काम, कुणालाच न दिसलेली तिची दमणूक, तिच्या कष्टांची नोंदही न घेता पुन्हा काहीतरी मागितलं जाणं, हे सगळं तिच्या श्वासात जडपणा आणत होतं। हे लोक मला नेमकं काय समजतात? मनातल्या मनात ती पेटून उठली। मी माणूस आहे की यांची नोकराणी? प्रत्येक वेळी काहीतरी हवं असतं। माझ्या थकव्याला कधीच विश्रांती नाही। जड पावलांनी ती स्वयंपाकघराकडे वळली। एक शब्दही न उच्चारता बेसनाच्या लाडूंचा डब्बा उचलला। बाहेर येऊन तिनं तो टेबलावर आदळला। मोठा आवाज झाला। तो आवाज क्षणभर संपूर्ण हॉलमध्ये घुमला। सासरे दचकले। त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं। एवढ्या छोट्याशा इच्छेने श्रेयाच्या मनाला इतकी आग लावली असेल याची कल्पनाही त्यांना नव्हती। श्रेया मात्र काहीही न बोलता पोटात साचलेला राग पावलात घेऊन वेगाने आपल्या खोलीकडे निघून गेली। मागे उरला होता एक न उमगलेला शांत क्षण आणि हवेत अडकलेला तो मोठा आवाज। दरवाजा बंद होताच तिच्या डोळ्यात साठून राहिलेलं पाणी अखेर वाहून निघालं। ओलसर शांततेत ती पलंगाच्या कडेला बसली। डोक्याला हात लावून क्षणभर डोळे मिटले आणि विचारांची गर्दी उसळून वर आली। मी या घरात नेमकी कोण आहे? काम करणारी बाई की या घराची सून? का मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की माझं अस्तित्व फक्त स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित आहे? दिवस रात्र सेवा करायची, सगळ्यांची काळजी घ्यायची आणि हे सगळं अगदी सहजपणे माझं कर्तव्य म्हणून स्वीकारलं जातं। पण माझं मन, माझ्या भावना त्या कुणाच्या हिशोबात आहेत का? हे प्रश्न उत्तर न मागता तिच्या काळजावर ठोसे देत होते। विचारांच्या या भोवऱ्यात अचानक आईचा आवाज आठवणींच्या दारातून आत आला। कितीतरी वेळा सांगितलेले तिचे शब्द कानात घुमू लागले, श्रेया, सासरी थोडं समजूतदारीने राहा। प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस, नाहीतर लोक तुला फक्त काम करणारी म्हणून पाहतील। घराची सून म्हणून घ्यायचं असेल तर स्वतःला हरवू नकोस। त्या आठवणीने तिचं मन आणखीनच पाझरलं। डोळ्यातलं पाणी गालांवरून ओघळत राहिलं। आत दडलेला ज्वालामुखी आणि भोवतालचं एकटंपण दोघांनी मिळून तिला घट्ट कवटाळलं होतं। खरं तर श्रेया अशी नव्हती। ही तीच श्रेया जिला घराची शोभा मानलं जायचं, जिच्या हसण्याने घर उजळून निघायचं। सासरी पाऊल ठेवताच जिनं सगळ्यांना आपलंसं केलं होतं, प्रेमाने, समर्पणाने, आपुलकीने। आणि त्या काळी सासरच्यांनीही तिला परकी मानलं नव्हतं, मुलीसारखं स्वीकारलं होतं। पण बदललं तरी काय? लोक की अपेक्षा? की हळूहळू कुणाच्याच लक्षात न येता श्रेयाचं स्वतः पण झिजत गेलं। खरं तर आज सकाळीच श्रेयाची आई तिला भेटायला आली होती। त्यावेळी श्रेया स्वयंपाकघरात गुंतलेली होती। फोडणीचा उबदार सुगंध सगळ्या घरात दरवळत होता। एका बाजूला ती चपात्या लाटत होती आणि दुसऱ्या बाजूला दूध उकळत ठेवलं होतं आणि मध्येच सर्वांसाठी चहाकडेही लक्ष देत होती। तिचे पाय थांबता थांबता चालत होते आणि हातांना जणू विश्रांती माहीतच नाही। कामाचा एक ताल तिच्या अंगात भिनला। तेवढ्यात दाराची बेल वाजली। श्रेया घाईघाईने बाहेर आली। दरवाजा उघडताच तिच्या समोर वसुधाताई उभ्या होत्या। आईला पाहताच श्रेयाच्या डोळ्यात एकाएकी चमक आली। चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली। जणू क्षणातच सगळा थकवा विरघळून गेला असावा। पुढचा क्षण कुठलाही विचार न करता ती आईच्या गळ्यात पडली। आई, तू?
भावनांनी भरलेला तिचा आवाज इतका ओलसर होता की वसुधाताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्या क्षणी आई आणि मुलगी यांच्यामध्ये जणू संपूर्ण जग सामावून गेलं होतं. सगळ्या चिंता, जबाबदाऱ्या, धावपळ क्षणभरासाठी तरी बाजूला पडल्या. श्रेया मनापासून हसली आणि म्हणाली, आई, तुला पाहून इतकं छान वाटतंय की विचारूच नकोस. वसुधाताई हसतच आत आल्या. आजूबाजूला एक नजर टाकत त्या म्हणाल्या, खूप दिवस झाले होते तुला भेटून, म्हणून वाटलं अचानकच यावं. पण हे काय, 10 वाजायला आलेत आणि तू अजूनही स्वयंपाकघरातच? श्रेया हलकसं हसली. हो आई, तू 2 मिनिटं बस, मी पटकन सगळं आवरून येते. तिनं आईला हॉलमध्ये सोफ्यावर बसायला सांगितलं आणि पुन्हा एकदा घाईघाईने स्वयंपाकघराकडे वळली. हात काम करत होते, पण मन मात्र आईच्या उपस्थितीने अलगद थांबून गेलं होतं. जणू त्या 2 क्षणांच्या भेटीत तिला स्वतःची विसरलेली ओळख परत सापडली होती. आवाज ऐकून श्रेयाचे सासू सासरे बाहेर आले. वसुधाताईंशी जवळ येत त्यांच्या शेजारी बसले आणि अत्यंत आपुलकीने पण तितक्याच आदराने म्हणाले, विहीनबाई, तुम्हीही नाश्ता करून घ्या, तुमच्या मुलीनेच बनवल्या आहे. त्या शब्दात औपचारिकता नव्हती, होता तो मनापासून उमटलेला सन्मान. आवाजात खरेपण, नात्याची ऊब होती. हे दृश्य पाहून श्रेयाचे डोळे नकळत पाणावले. तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्या आईला दिलेला मान कुठल्याही संकेताचा नव्हता, तो आपलेपणातून उमललेला होता. वसुधाताई हलकेसे हसल्या. आवाजात नम्रता होती, पण त्याचबरोबर आईच्या स्वभावाला साजेसा संकोचही. नको नको दादा, मी आत्ताच नाश्ता करून आले आहे, तुम्ही नाश्ता करा, मी फक्त चहा घेईन. इकडे श्रेया मात्र थांबत नव्हती. सासू सासरे नवरा सगळ्यांसाठी ती झपाट्याने नाश्त्याची तयारी करत होती. स्वयंपाकघरात तिचे हात पटापट चालत होते, पण मन मात्र सतत आईकडेच होतं. आई, हे पराठे घ्या, बाबा, हा तुमचा चहा. प्रत्येकाला ती प्रेमाने आदराने वाढत होती. स्वतःकडे लक्ष देण्याआधी दुसऱ्यांच्या ताटात काही कमी पडू नये याचीच तिला घाई होती. वसुधाताई शांतपणे हे सगळं पाहत होत्या. कधी श्रेया ट्रे घेऊन आत बाहेर करत होती, कधी पाण्याचा ग्लास भरून आणत होती. स्वतः खाण्याआधी इतरांना खायला घालायची तिची धडपड त्या आईच्या नजरेतून सुटत नव्हती. श्रेयाच्या मनात विचारांची गर्दी होती. आई आली आहे, तिला असं वाटायला नको की मी तिला बसवून ठेवून फक्त कामच करत आहे. या विचाराने तिचे हात आणखी वेगाने चालू लागले. सगळ्यांना नाश्ता देऊन तिने पटकन भांडी घासली. स्वयंपाकघर थोडंफार आवरून घेतलं. मग एका ट्रेमध्ये वसुधाताईंसाठी चहा आणि गरमागरम भजी ठेवली. ती ट्रे हातात घेऊन हॉलमध्ये आली आणि आईच्या शेजारी अलगद जाऊन बसली. चेहऱ्यावर थकव्याची छाया होतीच, पण आईला समोर पाहताच त्या थकव्यावर आनंदाचं हसू उमटलं. श्रेया हसत म्हणाली, आई, कशी आहेस ग? सगळं ठीक आहे ना? त्या हसण्यात जिव्हाळा होता, पण डोळ्यात मात्र प्रश्नांची गर्दी, जिज्ञासा आणि हलकीशी चिंता. दोन्ही भाव एकाच वेळी तिच्या नजरेत तरंगत होते. वसुधाताईंनी चहाचा कप हातात घेतला. कप ओठांपर्यंत नेत एक घोट घेतला. क्षणभर थांबल्या. मग तो कप टेबलावर ठेवत चेहऱ्यावर हलकंसं हसू आणलं. ओठांवर मात्र टोचणारी व्यंगाची लहर उमटली. अगं श्रेया, माझ्याबद्दल मी नंतर सांगते, पण तुझ्याबरोबर जे काही चाललं आहे ना, ते बरोबर नाही. त्या शब्दात ममतेची ऊब होती, पण त्याचवेळी काळजीची धारही. श्रेया क्षणभर थबकली. कपातून वर उठणाऱ्या वाफेकडे पाहत ती विचारात बुडाली. मग भुवया जवळ आणत किंचित अस्वस्थपणे म्हणाली, आई, मला काही समजत नाहीये. तुला जे काही बोलायचं आहे ते सरळ स्पष्ट सांग. वसुधाताईंनी जणू आत साठलेलं सगळं बाहेर काढायचं ठरवलं होतं. आवाज आता कडक झाला. श्रेया, तू फार भोळी आहेस बाळा, शिकलेली आहेस, सुंदर आहेस, आणि तरीही तू तुझ्या सासरच्या लोकांची नोकराणी होऊन जगतीयेस. सकाळपासून धावपळ, प्रत्येकाच्या हाजी हजुरी. का? तू एक स्त्री आहेस, कुणाची गुलाम नाहीस. ते शब्द एखाद्या धारदार तीरासारखे श्रेयाच्या काळजात घुसले. क्षणार्धात तिचा चेहरा फिक्कट पडला. डोळ्यात आश्चर्य दाटलं. ती आईकडे पाहत हळू पण ठाम आवाजात म्हणाली, अगं आई, तू हे काय बोलतीयेस? मी माझ्या सासरी आहे, माझ्याच घरात आहे. केव्हापासून मी नोकराणी झाले? हे म्हणताना तिच्या डोळ्यात कोणतीही शंका नव्हती, फक्त आपल्या कुटुंबावरचा दृढ विश्वास होता. ती क्षणभर थांबली. श्वास थोडासा खोल घेत भाऊक आवाजात म्हणाली, आई, तूच बघ ना, मला किती प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. आणि माझे सासू सासरे,
ते तर माझ्यावर त्यांच्या स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम करतात. त्यांनी कधीच मला नोकराणीप्रमाणे वागणूक दिलेली नाही. या घरात मला लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. ती थोडी पुढे झुकली. आवाजात आता आत्मविश्वास आणि आपलेपण मिसळलं होतं. जर ते मला एवढा मान देतात तर माझंही कर्तव्य नाही का आई, की मी मनापासून त्यांच्यावर प्रेम करावं? श्रेयाचा स्वर शांत झाला होता, पण त्यात अभिमानाची एक हलकीच चमक होती. तुला हे स्वयंपाक करणं, जेवायला वाढणं, सेवा करणं कामवालीसारखं वाटत असेल, पण माझ्यासाठी हा नात्यांचा सन्मान आहे. मी बनवलेला स्वयंपाक खाऊन माझ्या सासरचे लोक हसत असतील, समाधानाने तृप्त होत असतील, तर माझ्यासाठी त्याहून मोठा आनंद दुसरा कोणता असेल? डोळ्यात पाणी तरळत होतं, पण चेहऱ्यावर समाधानाची झळाळी होती. हॉलमध्ये काही क्षण दाट शांतता पसरली. ती शांतता साधी नव्हती, ती दोन विचारधारांची टक्कर होती. एका बाजूला आईचे आधुनिक विचार, स्वातंत्र्य, स्वाभिमान, आत्मओळख. दुसऱ्या बाजूला श्रेयाचे संस्कार, नात्यांचा मान, कुटुंबाची प्रतिष्ठा, आपलेपणाची ऊब. वसुधाताईंनी खांदे उडवले. आवाजातली ममता मागे पडून व्यंगाची धार पुढे आली. बस कर श्रेया, तुला या लोकांनी गृहलक्ष्मी म्हणून मूर्ख बनवलं आहे. गोड शब्दांनी तुला आपल्या बोटांवर नाचवत आहेत आणि तुला वाटतं या घरात तुझं फार महत्त्व आहे. त्या थांबल्या नाही. अगं बाळा, या लोकांसाठी तू फक्त आणि फक्त एक मोलकरी नाहीस. कधी स्वतःबद्दल विचार केलाय का? सकाळपासून रात्रीपर्यंत पायाला बांधलेल्या भिंगरीसारखी फिरत असतेस. तुझं स्वतःचं आयुष्य आहे का नाही? आवाज अधिक खडक झाला. या दिवसासाठी आम्ही तुला एवढं शिकवलं होतं का, की सासरी जाऊन तू सगळ्यांची नोकराणी व्हावीस? श्रेयाला काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द ओठांपर्यंत येऊन अडकले. तिचं मन भरून आलं. वसुधाताईंनी विषयाला अजून धार दिली. प्रेमाच्या नावाखाली हे लोक फक्त तुझ्याकडून काम करून घेत आहेत आणि तू भोळेपणाने समजतीयस की सगळे तुला आपलं मानतात. माझं ऐक श्रेया, आत्ताच सावरली नाहीस तर पुढे तुला खूप पश्चाताप होईल. हळूहळू तू तुझी ओळख विसरशील आणि मग एक दिवस स्वतःलाच विचारशील, मी कोण आहे? हातातला चहाचा कप त्यांनी जोरात टेबलावर ठेवला, जणू एखाद्या अंतिम निष्कर्षावर पोहोचल्यासारख्या. तू त्यांना स्पष्ट सांग, तू आजच्या काळातली शिकलेली मुलगी आहेस, कामवाली नाहीस. तुलाही इच्छा आहेत, स्वप्न आहेत. दिवसभर दुसऱ्यांच्या मागे घुटमळत राहून आयुष्य पूर्ण होत नाही. आता त्या पूर्ण जोशात होत्या. हाताने इशारे करत, डोळ्यात चमक घेऊन म्हणाल्या, स्वतःसाठी वेळ काढ, बाहेरचं जग बघ, शॉपिंग कर, नवीन स्टाईलचे कपडे घाल, मैत्रिणींना भेट, घरचं काम कर, पण स्वतःकडेही बघ. हेच खरं जीवन आहे श्रेया. क्षणभर थांबून त्यांनी अंतिम घाव घातला. आणि तू जे आयुष्य जगतीयस ना, ते स्वतःचं नाही, ते फक्त दुसऱ्यांच्या आदेशाखाली जगणारी एक सावली आहे. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. वसुधाताईंचा प्रत्येक शब्द श्रेयाच्या काळजावर खोल जखम करत होता. तिच्यासमोर दोन रस्ते उभे होते. एका बाजूला तिचं आतलं जग होतं, कुटुंबाची चौकट, नात्यांचा मान, संस्काराची ऊब, आणि दुसऱ्या बाजूला बाहेरचं जग, जिथे आत्मनिर्भरतेचा ठामपणा होता, स्वाभिमानाचा ताठा होता. या दोन टोकांच्या ओढाताणीच श्रेयाच्या डोळ्यात पाणी तरळलं. मनाच्या खोल कप्प्यात प्रश्नांच्या ज्वालामुखी उसळू लागला. खरंच मी फक्त दुसऱ्यांसाठीच जगते आहे का? माझी स्वतःची काही ओळख नाही का? आईचं बोलणं हे तिचं खरं चिंतन आहे की मोडलेल्या नात्यांतून आलेला राग? श्रेयाच्या मनात आठवणींचे पदर उलगडू लागले. ती अवघी 12 वर्षाची असताना तिच्या आईने वडिलांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. नाती कशी तुटतात, कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं, हे तिने लहानपणीच पाहिलं होतं. मोठं कुटुंब असूनही आई एकटीच जगत होती. भाऊ लग्नानंतर बायकोला घेऊन वेगळा झाला. आजी आजोबा मोठ्या काकांकडे राहायला गेले. गर्दीत असूनही आईचं आयुष्य एकाकीचं राहिलं होतं. क्षणभर शांतता पसरली. वसुधाताईंनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. हे बघ श्रेया, जेव्हा माझं लग्न झालं आणि मी या घरात आले, तेव्हा मलाही असंच सांगितलं जायचं, तू या घराची गृहलक्ष्मी आहेस, या घराची शोभा आहेस, या घराची इज्जत आहेस. पण हळूहळू मला समजलं, हा सगळा केवळ दिखावा होता. खरं तर प्रत्येक क्षण मला त्यांच्या मर्जीनुसार जगावं लागत होतं. माझ्या इच्छा, माझे निर्णय, माझं स्वातंत्र्य सगळंच दुय्यम ठरवलं जात होतं. त्यांच्या आवाजात आता ठामपणा उरला होता. जेव्हा दबाव असह्य झाला तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं, आता अजून नाही. आणि त्या दिवसापासून मी स्वतःला या सगळ्यांपासून स्वतंत्र केलं.
त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची चमक होती. थोडासा हट्टही होता, जणू आयुष्याशी लढून मिळवलेला विजयच. तुझ्या बाबांनाही मला त्यांच्या मर्जीनुसार वागवायचं होतं. माझ्या निर्णयांवर, माझ्या स्वातंत्र्यावर बेड्या घालायच्या होत्या. म्हणून मी त्यांच्यापासूनही अंतर ठेवलं, कारण मी कुणाच्या हातातली कठपुतली नव्हती. क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, आज मी एकटी आहे, पण स्वतःच्या हिमतीवर उभी आहे. माझ्या मर्जीनुसार जगते आहे आणि हेच माझं सर्वात मोठं समाधान आहे. ते शब्द नव्हते, ती जणू विजय घोषणाच होती. त्यांच्या डोळ्यातून ती स्पष्ट दिसत होती. वसुधाताईंनी पर्समधून काही पैसे काढले आणि श्रेयाच्या हातावर टेकवले. मृदू पण ठाम आवाजात त्या म्हणाल्या, तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस बाळा. तू शिकलेली आहेस, समजूतदार आहेस. मग का तुझे स्वप्न फक्त स्वयंपाकघराच्या चौकटीत कैद करून ठेवते आहेस? तो प्रत्येक शब्द श्रेयाच्या मनावर विजेसारखा कोसळत होता. ती सुन्न झाली, नजर क्षणभर खाली झुकली, पण मनात मात्र वादळ उठलं होतं. खरंच मी फक्त एक कामवाली बनून राहिली आहे. आणि का? माझं अस्तित्व खरंच या घराच्या भिंतींपर्यंतच मर्यादित आहे का? श्रेयाने नकळत आपले ओठ दाताखाली दाबले. मनाला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत ती क्षणभर थांबली आणि मग जबरदस्तीचं हलकंसं हसू ओठांवर आणत म्हणाली, अगं आई, तू पण ना, कोणता विषय घेऊन बसली आहेस? आपण एवढ्या दिवसांनी भेटतोय आणि केव्हापासून तू मला भाषणच देत आहेस? हा गंभीर विषय सोडून दे ना. वातावरण हलकं करण्याचा तिचा तो प्रयत्न होता. शब्द हसरे होते, आवाज सामान्य होता, पण सत्य वेगळंच होतं. वसुधाताईंचा प्रत्येक शब्द तिच्या मनाला खोल कप्प्यात जाऊन बसला होता. ती हसत होती, पण आत कुठेतरी विचारांचा गोंधळ सुरू झाला. नकळत ती विचार करायला भाग पडली. वसुधाताईंच्या बोलण्याचा संध्याच्या मनावर खोलवर घाव घातला होता. ते शब्द जणू खंजिरासारखे तिच्या काळजात रुतले होते. शांत पण असह्य वेदना देणारे. आत्तापर्यंत ज्या घराला ती आपलं कुटुंब समजत होती, त्याच घरातले लोक अचानक तिला स्वार्थी वाटू लागले. आपल्या सोयीसाठी माझा वापर तर करून घेत नाहीत ना? हा प्रश्न तिच्या मनात पहिल्यांदाच उगवला. विचारांचा एक भोवरा तिच्या मनात फिरू लागला. खरंच माझ्या सासरचे लोक मला फक्त मोलकरीण समजतात का? त्यांच्या प्रेमाच्या आड कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे का? या घरात माझं अस्तित्व खरंच फक्त कामापुरतंच आहे का? या प्रश्नांच्या गर्दीत ती पूर्णपणे हरवून गेली होती. तेवढ्यात वसुधाताईंनी घड्याळावर नजर टाकली. हलकासा हसत त्या म्हणाल्या, बरं ठीक आहे श्रेया बाळा, आता मी निघते. खूप उशीर झाला आहे. पण बाळा, मी जे बोलले त्यावर जरा विचार कर. त्या आवाजातला हलकासा कटाक्ष श्रेयाला स्पष्ट जाणवला. जणू न बोलताच त्या सांगत होत्या की श्रेया, स्वतःसाठी जगायचं केव्हाच विसरून गेली आहेस. वसुधाताईंनी बॅग उचलली, दरवाजाकडे वळल्या. जाता जाता मागे वळून त्या पुन्हा म्हणाल्या, कदाचित तुला माझं बोलणं थोडं कडवट वाटेल, पण मला खरंच वाटतं तू या सगळ्यांवर नक्की विचार करावा. उद्या असं व्हायला नको की उशीर होईल आणि तू तुझं आयुष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करून बसशील. श्रेया दरवाजात उभी राहून त्यांना जाताना पाहत राहिली. दरवाजा बंद होताच ती क्षणभर भिंतीला टेकून उभी राहिली आणि एक दीर्घ श्वास सोडला. आईचा प्रत्येक शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होता. गृहलक्ष्मी, नोकराणी, वापर, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस, स्वतःसाठी जग. तिला जाणवलं जणू तिच्या आतल्या विश्वासाच्या पायावर कोणीतरी घाव घातला होता. आत्तापर्यंत ती स्वतःला या घराची लक्ष्मी समजत होती, पण आज पहिल्यांदाच तिच्या मनात शंकेची दरी निर्माण झाली. या विचारांच्या गर्देत असतानाच अचानक तिची तंद्रीभंग झाली. स्वयंपाकघरातून भांडं पडण्याचा आवाज आला. ती चकित होऊन उभी राहिली, जणू कोणीतरी तिच्या विचारांना झटकून तिला पुन्हा वास्तवात ओढून आणलं. श्रेयाच्या सासूबाई स्वयंपाकघरात नेहमीप्रमाणे शांतपणे काम करत होत्या. कढईतला फोडणीचा मंद सुगंध घरात दरवळत होता. दिवाणखान्यात तिचे सासरे आपल्या आराम खुर्चीत विसावले होते. हातात वर्तमानपत्र पानं उलटवत असताना अचानक त्यांचा नेहमीसारखाच सौम्य आवाज उमटला. श्रेया, टेबलावर ठेवलेला माझा चष्मा तेवढा आणून देशील का बाळा? चष्मा नसेल तर ही छोटी छोटी अक्षरं वाचताच येत नाही. हा आवाज नेहमीच श्रेयाला आपलेपणाची, हक्काची जाणीव करून देणारा होता. कालपर्यंत ती क्षणाचाही विलंब न करता उठायची, धावत जाऊन चष्मा आणून द्यायची. पण आज काहीतरी बदललं होतं. तिच्या विचारांची दिशा बदलली होती. समजून घेण्याची नजर कठोर झाली होती. क्षणातच तिच्या कानात आईचे शब्द घुमू लागले. श्रेया,
ते लोक तुला फक्त काम करणारी समजतात, तुझं काहीच अस्तित्व नाही. त्या शब्दांनी तिच्या मनात साठलेली अस्वस्थता अचानक उफाळून आली. तिचे डोळे कठोर झाले. आवाजात कडवटपणा उतरला. नाही बाबा, माझ्याजवळ अजिबात वेळ नाही. चष्मा घातल्याशिवाय पेपर वाचता येत नसेल तर पेपर वाचू नका, नाहीतर स्वतः उठून घेऊ शकता. क्षणात घरात निस्तब्ध शांतता पसरली. सासऱ्यांच्या हातातल्या वर्तमानपत्राची पानं त्याच क्षणी थांबली. त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांची प्रेमळ, नेहमी हसत खेळत सर्वांसाठी धावणारी सून कधी अशा कडवट शब्दात उत्तर देईन. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य ठळक होतं आणि चेहऱ्यावर वेदनेच्या आट्या उमटल्या होत्या. त्यांना माहीत होतं श्रेया म्हणजे या घराचं हसतं खेळतं केंद्र, पण आज तिच्या आवाजातला अनोळखीपणा आणि राग त्यांना आतपर्यंत हादरवून गेला. तरीही त्यांनी बोलणं टाळलं. शांततेचा आधार घेतला. थोडा वेळ गेल्यावर वातावरण थोडंसं निवळलं. तेवढ्यात सासूबाई दबक्या पावलांनी संध्याजवळ आल्या. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणेच मृदू होता. बाळा, तुझा चेहरा असा का उतरलेला आहे? तब्येत ठीक नाही आहे का? पण श्रेयाचं मन आतून आईच्या शब्दांनी भरलेलं होतं. त्या क्षणी सासूबाईंची काळजीसुद्धा तिला ढोंग असल्यासारखी वाटली. जणू त्यांचं आपुलकीचं बोलणं म्हणजे केवळ एक दिखावा. मनात साचलेला संताप आता चरमसीमेवर पोचला होता. नाही, मला काय त्रास असणार? तिचा आवाज उपहासाने भरलेला होता. मी तर या घरात फक्त तुमचा सगळ्यांचा त्रास दूर करण्यासाठीच बसली आहे. तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा. तुमची कामवाली बाई तर इथे एका पायावर उभी आहे, धावायला. तिच्या शब्दात रागाची ज्वाला धगधगत होती. तिच्या ओरडलेल्या आवाजाने जणू खोलीच्या भिंतीसुद्धा थरथरू लागल्या. सासूबाईंनी ओठ घट्ट दाबले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. श्रेया कधीच त्यांच्याशी अशा शब्दात बोललेली नव्हती, पण आज तिच्या तिखट शब्दांनी त्यांना आतपर्यंत हलवून टाकलं होतं. तरीही त्या काहीच बोलल्या नाही. शांतपणे मागे वळल्या आणि गपचूप आपल्या खोलीत निघून गेल्या. त्यांच्या पावलांचा आवाज मात्र त्या घरात बराच वेळ घुमत राहिला. श्रेयाच्या चेहऱ्यावर आता तो पूर्वीचा निरागसपणा उरलेलाच नव्हता. उलट तिच्या आईच्या शब्दांचा खोलवर झालेला परिणाम ठळकपणे दिसत होता. जणू तिच्या आत असलेली विश्वासाची आणि कर्तव्याची देवी हळूहळू मरण पावत होती आणि तिच्या जागी संताप, आक्रोश आणि संशयाची धग पेटली होती. संध्याकाळ होत जाईल तसं घरातलं वातावरण अधिकच विचित्र होत गेलं. स्वयंपाकघरात उभी असताना श्रेयाचं मन अजिबात लागत नव्हतं. हालचाली यांत्रिक होत्या. डोळ्यात थकवा होता, पण त्याहूनही जास्त जाणवत होता तो चीड आणि दपलेला राग. तिनं नवीन काहीच बनवलं नाही. दुपारी उरलेली भाजी फक्त गरम केली आणि तीच डायनिंग टेबलवर ठेवली. डायनिंग टेबल मांडलं गेलं. सगळेजण आपापल्या जागी बसले. ताटात वाढलेली तीच दुपारची भाजी पाहताच अजयच्या चेहऱ्यावर हलक्या आठ्या उमटल्या. त्यानं आश्चर्यानं श्रेयाकडे पाहिलं. अगं श्रेया, ही तर सकाळची भाजी आहे ना? संध्याकाळसाठी काही नवीन केलं नाहीस का? तू तर नेहमी वेगळी भाजी डाळ बनवतेस. अजयच्या आवाजात तक्रार नव्हती. तो फक्त सहज विचारलेला प्रश्न होता. पण श्रेयाच्या कानात तो प्रश्न एखाद्या धारदार तीरासारखा घुसला. तिच्या आत दाबून ठेवलेला राग क्षणात उसळला. ताट वाढता वाढता ती अचानक थांबली. आवाजात कडकपणा आला. सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या भाज्या करायला मला जमत नाही. जे आहे ते गपगुमान खा, नाहीतर जेवायचंच सोडा. इथून पुढे मी वेगवेगळ्या भाज्या बनवणार नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा. तिचा आवाज इतका कठोर होता की संपूर्ण घरावर निस्तब्ध शांतता पसरली. अजय हक्काबक्का झाला. त्यानं कधीच श्रेयाला इतक्या रागाने, इतक्या तीक्ष्ण शब्दात बोलताना पाहिलं नव्हतं. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत राहिला. ही माझी तीच हसतमुख बायको आहे का? अचानक इतकी कठोर, इतकी चिडचिडी का झाली आहे? सासू सासरे शांतपणे आपल्या ताटाकडे पाहत राहिले. कोणी काहीच बोललं नाही. अजयनं एक दीर्घ श्वास घेतला आणि तोही गप्प राहिला. मनातल्या मनात त्यानं स्वतःला समजावलं, दिवसभर काम करून दमली असेल, आत्ता काही बोलण्यात अर्थ नाही. त्याचा चेहरा काही वेगळंच सांगत होता. हा केवळ थकवा नव्हता, हा तिच्या आत पेटलेला संताप होता. तिनं थोडंफार खाल्लं, स्वयंपाकघर आवरलं आणि एक शब्दही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. डायनिंग टेबलावर अजय आणि त्याचे आईवडील तिघेच उरले. ते एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसून राहिले. शब्द हरवलेले, प्रश्न अनुत्तरित.
त्या रात्री घरातलं वातावरण अनोळखी आणि अस्वस्थ शांततेने भरलेलं होतं. जिथे कधी काळी रात्रीच्या जेवणात हास्य, गप्पा आणि आपुलकी असायची, तिथे आज फक्त चमच्यांचाच हलका आवाज आणि दडपलेली शांतता होती. टेबलावर ठेवलेली ताटं, अर्धवट खाल्लेल्या भाज्या, त्या सगळ्या त्या शांततेच्या मूक साक्षीदार होत्या. जणू हळूहळू त्या कुटुंबाच्या आनंदाला गिळंकृत करणाऱ्या अंधाराची सुरुवात झाली होती. सगळे गपगुमान जेवून आपापल्या खोलीत निघून गेले. पण त्या घरात राहून गेली ती न बोललेली वेदना आणि तुटत चाललेल्या नात्यांची अस्वस्थ जाणीव. खोलीच्या 4 भिंतीत गुदमरून झोपलेला श्रेयाचा राग आता जागा झाला होता आणि जागा होताच तो जणू वणव्यासारखा पेटून उठला. उशीला डोकं टेकवून ती विचारांच्या गुंत्यात हरवली. मोठे आले मला कामवाली बनवणारे, सर्वांना फक्त माझ्याकडून काम करून घ्यायचं आहे. उद्यापासून मी कोणासाठीच काहीच करणार नाही. ज्याला जे खायचं आहे त्यानं स्वतः बनवावं, नाहीतर सासूबाईंना सांगावं. 2 दिवसात जर मी सगळ्यांची अक्कल ठिकाणावर आणली नाही तर माझं नावच श्रेया नाही. तिच्या मनात जणू विचारांचं वादळ घोंगावत होतं. प्रत्येक आठवण त्या वादळात नवी ठिणगी टाकत होती. वसुधाताईंनी बोललेला प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा तिच्या कानात घुमत होता आणि रागाचं इंधन बनत होता. डोळे मिटले होते, पण झोप तिच्यापासून कोसो दूर पळून गेली होती. कधी पहाट झाली तिलाच कळलं नाही. घड्याळाचा कर्कश आवाज खोलीत घुमला. खिडकीतून सूर्यकिरण आत येऊन अंथरुणावर पसरले. पण श्रेया जाणून बुजून अंग वळवून पडून राहिली. आज मी उठणारच नाही, बघूया माझ्याशिवाय सगळं कसं चालतं ते. तेवढ्यात दरवाजावर हलकीशी दस्तक झाली. क्षणात श्रेयानं कूस बदलली. डोळे घट्ट मिटले. दरवाजा अलगद उघडला गेला. सासूबाई आत आल्या. चेहऱ्यावर नेहमीसारखंच प्रेम, मऊ हसू. श्रेया, बाळा तब्येत बरी नाही का? त्यांनी हळूच विचारलं. आज तुझी नणंद येणार आहे म्हणे. विचार करत होते पालक पनीर बनवूया. तू तयार होऊ नये, तोपर्यंत मी कणिक मळून ठेवते. आवाज शांत होता, मायेचा होता, पण त्या शांततेनं श्रेयाच्या मनात भडका उडवला. ती काळजी तिला खोटी वाटू लागली. ते आपलेपण नाटकी भासू लागलं. रात्री ठरवलं होतं की मी कोणासाठी काहीच करणार नाही आणि पुन्हा काम सांगितलं जातंय. यांना सुनेमध्ये फक्त कामवालीच दिसते. मुलीसारखं प्रेम ते फक्त बोलायला. तिच्या डोळ्यात नाराजी साचू लागली. ओठांवर एक गडद शांतता उतरली. ती अंथरुणावर उठून बसली खरी, पण चेहऱ्यावरची चिडचिड लपवणं शक्य होतं. आत कुठेतरी विद्रोहाच्या ज्वाला पेटल्या होत्या आणि त्या आता बाहेर पडायला धडपडत होत्या. ती अचानक मोठ्या आवाजात म्हणाली, खूप झालं सासूबाई, आता अजून नाही. मी तुमच्या सगळ्यांची फुकटची कामवाली बाई झाली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाक, घर साफ, पाहुण्यांची खातिरदारी, एवढंच काय माझ्या आयुष्यात उरलं आहे? बोलता बोलता तिनं रागाने पाय आपटला. त्या आवाजात तिच्या सगळ्या दबलेल्या भावना फुटून निघाल्या. जड पावलांनी ती बाथरूमकडे वळली. राग, अपमान आणि थकव्याचं ओझं अंगावर घेऊन. मालिनीताई मात्र तिथेच थांबल्या, गपचूप, स्तब्ध, श्रेयाच्या पाठीकडे पाहात. त्या क्षणी खोलीत फक्त एकच गोष्ट उरली होती, न सांगता आलेल्या वेदनांची घुसमटलेली शांतता. श्रेया पटकन फ्रेश होऊन बाहेर आली. चेहरा रागाने तांबूस झाला होता. डोळ्यात चीड ठिणग्यांसारखी चमकत होती आणि मनात एक अनामिक अस्वस्थता गोंगावत होती. क्षणाचाही विचार न करता तिने स्कूटीची चावी उचलली, स्टार्ट केलं आणि धडधडत्या हृदयासह ती वेगाने घराबाहेर निघून गेली. अजय आणि त्याचे आईवडील हे श्रेयाचं अचानक बदललेलं रूप पाहून क्षणभर स्तब्ध झाले. काहीच न बोलता ते एकमेकांकडे पाहू लागले. जणू वादळाची चाहूल लागली होती, पण दिशा कळत नव्हती. घरात मात्र वेळ थांबला नव्हता. मालिनीताईंनी मन घट्ट धरून सगळी घरकामं उरकली. मुलीसाठी स्वयंपाकाची तयारी सुरू केली. थोड्याच वेळात श्रेयाची नणंदही घरी आली. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. बाहेर संध्याकाळची सावली दाटू लागली, पण श्रेयाचा अजूनही कुठलाच पत्ता नव्हता. नंदेच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आई, वहिनी अजून आलेल्या नाहीत, सगळं ठीक तर आहे ना? मालिनीताईंच्या चेहऱ्यावरही चिंतेच्या रेषा उमटल्या, पण त्या आपल्या मुलीला अधिक अस्वस्थ करायला इच्छुक नव्हत्या. त्या शांत सावरलेल्या आवाजात म्हणाल्या, हो बाळा, उशीर झालाय, पण येईन ती. मी तोपर्यंत चहा ठेवते. असं म्हणत त्या स्वयंपाकघराकडे वळल्या. तेवढ्यात बाहेर काहीतरी गोंधळाचा आवाज आला. दोघीही क्षणाचाही विलंब न करता पळत बाहेर आल्या आणि जे दृश्य समोर दिसलं ते पाहून दोघींचे पाय जणू जमिनीत रुतले. समोर अजय होता आणि त्याच्यासोबत श्रेया.
अजय तिला व्हीलचेअरवर बसवून आणत होता. श्रेयाचा चेहरा वेदनेनं ताणलेला, कपाळावर घामाचे थेंब, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. पायांना घट्ट पट्ट्या बांधलेल्या, डोक्यावरही पट्टी. जणू त्या पट्ट्यात तिच्या वेदना गुंडाळल्या होत्या. हे देवा! सासूबाई आणि नणंद दोघींच्याही तोंडातून एकाच वेळी शब्द बाहेर पडले. श्रेया, बाळा, हे काय झालं? अजयचे डोळे पाणावले होते. आवाज जड झाला होता. आई, स्कूटी स्लिप झाली. घरी येताना गाडी सरकली. श्रेयाला खूप लागला आहे. पायाला फ्रॅक्चरही झालं आहे. हे ऐकताच मालिनीताईंनी आपलं डोकं धरलं. नंदेच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं. दोघीही धावत श्रेयाजवळ गेल्या आणि तिचा हात घट्ट धरला. मालिनीताईंचं काळीज जणू पिळवटून निघालं. त्यांनी श्रेयाच्या गालावरून मायेने हात फिरवला. तिच्या डोळ्यातले अश्रू अलगद पुसले. रडू नकोस बाळा, तुला काळजी करायची गरज नाही. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. तू एकटी नाही आहेस. फक्त धीर धर आणि देवावर विश्वास ठेव. श्रेयाचे डोळे रडून सुजले होते. ती कधी सासूबाईंकडे पाहत होती, कधी नंदेकडे, तर कधी अजयकडे. जणू या सगळ्यांच्या नजरेत तिला आधार शोधायचा होता. तेवढ्यात आतून श्रेयाचे सासरे धावत आले. काय झालं माझ्या सुनेला? अजय, काय झालं रे? सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. ते घाईघाईने मोठमोठी पावलं टाकत येत होते. हात थरथरत होते. डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आणि जेव्हा त्यांनी श्रेयाला व्हीलचेअरवर पाहिलं तेव्हा क्षणभर त्यांचा श्वास जणू थांबला. ते घाबरून तिच्या जवळ आले. थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. श्रेया, बाळा, काय झालं ग हे? क्षणभर थांबून डोळे पाणावले. देव आपली एवढी मोठी परीक्षा का घेत आहे माहीत नाही. पण बाळा, तू घाबरू नकोस. आम्ही सगळे आहोत. आपण सगळे मिळून हा कठीण काळ पार करूया. हे शब्द ऐकताच श्रेयाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. घळाघळा पाणी वाहू लागलं. तिने आपल्या सासऱ्यांचा हात घट्ट पकडला. त्या पकडीत वेदनाही होती आणि अपार आपलेपणही. तेवढ्यात सासूबाई हळूच पुढे आल्या. श्रेया, बाळा, चल आपण आज जाऊया. असं म्हणत त्यांनी तिच्या व्हीलचेअरचा हात घट्ट पकडला आणि तिला अलगद खोलीत घेऊन आल्या. आपल्या पदराने त्यांनी श्रेयाच्या कपाळावरचा घाम पुसला. हात थरथरत होते. ओठांवर प्रार्थना अडकली होती आणि डोळ्यात फक्त एकच आर्तभाव, देवा, माझ्या सुनेला लवकर बरं कर. क्षणभर सासूबाईंच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून श्रेयाचं काळीजच पिळवटून निघालं. हे माझ्याबरोबरच का झालं? ती हळूच रडवेल्या आवाजात म्हणाली. मालिनीताईंनी तिचा हात घट्ट धरला. स्वतःच्या डोळ्यात साचलेलं पाणी त्यांनी कसंबसं लपवलं, पण त्या स्पर्शातूनच त्यांची माया ओसंडून वाहत होती. तेवढ्यात दार उघडलं. श्रेयाची नणंद आत आली. हातात ट्रे होता. त्यावर गरमागरम हळदीचं दूध. चेहऱ्यावर आपलेपणाचं हसू आणि आवाजात मृदू काळजी. वहिनी, तुमच्यासाठी हळद दूध आणलं आहे. हे पूर्ण घ्या. तुम्हाला लवकर बरं वाटेल आणि काही दिवस फक्त आराम करा. उरलेलं सगळं मी बघते. असं म्हणत तिने श्रेयाच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि क्षणाचाही विलंब न करता घरातल्या कामाला लागली. नंदेची ती स्फूर्ती, ती जबाबदारी पाहून क्षणभर वाटून गेलं. ही कुणासाठी ओझं नाही, तर या घराचा खंबीर आधार आहे. डॉक्टरांनी दिलेले औषधं तिनं नीट मांडून ठेवली. ड्रॉइंग रूम आवरली. स्वयंपाकघरातली भांडी घासली. प्रत्येक हालचाल तिच्या कष्टांची आणि संवेदनशीलतेची साक्ष देत होती. तिला हेही पुरेपूर माहीत होतं की सासूबाई एकट्याने हे सगळं सांभाळू शकणार नाहीत. इतकंच नाही तर तिनं विचारपूर्वक पहिल्यांदाच रात्रीचं जेवणही तयार करून ठेवलं. स्वयंपाकघरात फोडणीचा सुगंध भरून आला होता. कुकर शिट्टीसाठी सज्ज होता. दुसरीकडे सासूबाई औषधांचा कागद हातात धरून लक्षपूर्वक वेळा मोजत होत्या. वेळीच औषध देणं, पाणी देणं, श्रेयाची तब्येत पाहणं, आता तीच त्यांची जगावेगळी जबाबदारी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण त्या चिंतेसोबत मायेचं सावटही ठळकपणे दिसत होतं. हे सगळं पाहून श्रेयाच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं. आत्तापर्यंत मनात साठवलेला कडवटपणा, अविश्वास, तक्रार, त्या सगळ्यात आज पहिल्यांदाच गोडवा मिसळू लागला. तिला जाणवलं, दुःखाच्या काळातच नात्यांची खरी ओळख पटते. आणि आज त्या नात्यांनी तिला अलगद कवेत घेतलं होतं. तेवढ्यात तिचे सासरे खोलीत आले. त्यांच्या हातात एक छोटी प्लेट होती. त्या प्लेटमध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने कापलेली ताजी फळं होती. मायेची, काळजीची आणि शांतपणाची चव घेऊन आलेली. ते हसत म्हणाले, श्रेया, थोडी फळं खा, ताकद येईल, म्हणजे लवकर बरी होशील. तो साधा संवाद, पण त्या शब्दांमागची माया श्रेयाच्या काळजात खोलवर उतरली. सासूबाई, सासरे आणि नणंद तिघांचाही आपुलकीचा व्यवहार पाहून श्रेया अक्षरशः चकित झाली.
तिच्या मनात एक विचार घोळत राहिला, मी सगळ्यांना किती चुकीचं समजलं. हे लोक तर माझी किती काळजी घेत आहेत. आणि नकळत तिचं मन स्वतःलाच दोष देऊ लागलं. तेवढ्यात नणंद सासूबाईकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली, आई, तू फक्त वहिनींची काळजी घे. त्यांना कोणताही त्रास व्हायला नको. घरातल्या कामाची अजिबात चिंता करू नकोस. सगळं मी करेन. मी प्रशांतशी बोलते आणि वहिनी पूर्ण बऱ्या होईपर्यंत मी 4-5 दिवस इथंच थांबणार आहे. असं म्हणत प्रीतीने श्रेयाच्या खांद्यावर मायेने हात ठेवल्या. त्या स्पर्शात आश्वासन होतं. तू एकटी नाही आहेस. सासूबाईंच्या डोळ्यात त्या क्षणी अभिमान आणि समाधान दाटून आलं. त्यांनी आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, प्रीती, बाळा, तू आईचंही आणि मुलीचंही कर्तव्य किती सुंदरपणे निभावलं आहेस. देव तुला नेहमी आनंदी ठेवो. हे दृश्य पाहून श्रेयाच्या मनात पहिल्यांदाच या कुटुंबाबद्दल खोलवर कृतज्ञता जागी झाली. ज्या घराकडे ती संशयाने पाहत होती त्याच घराने आज तिला मायेच्या पदरात बांधलं होतं. आणि त्याच क्षणी तिचं मन स्वतःच्या वागणुकीमुळे पश्चातापाने भरून आलं. दुसऱ्या दिवशी श्रेया अंथरुणावर गपचूप पडून होती. डोकं हलकंसं दुखत होतं. पायाला प्लास्टर होतं. संपूर्ण शरीर वेदनेने तुटत होतं. पण या सगळ्यांपेक्षा जास्त अस्वस्थता तिच्या मनात होती. ती पुन्हा पुन्हा त्या क्षणांकडे परत जात होती ज्यावेळी तिनं आपल्या सासऱ्यांना कडक आवाजात म्हटलं, चष्मा घातल्याशिवाय जर तुम्हाला न्यूजपेपर वाचता येत नसेल तर वाचूच नका. आणि एवढाच वाचायचा असेल तर उठून स्वतः घेऊ शकता. आणि तो दुसरा क्षण जेव्हा तिनं सासूबाईंना टोमणा मारत म्हटलं होतं, तुमची कामवाली बाई इथंच तर उभी आहे. हे सगळं आठवताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. मन सुन्न झालं. ज्या लोकांनी मला कधी स्वतःच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिलं त्यांनाच मी किती तिरस्काराने उत्तरं दिली. त्या विचारांनी तिचं मन अधिकच जड झालं. वेदना शरीरात नव्हत्या, त्या आत्म्यात खोलवर रुजल्या होत्या. तिच्या डोळ्यांसमोर अपघातानंतरचे सारे प्रसंग एक एक करून तरंगू लागले. सासूबाई मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. जणू त्या स्पर्शातूनच तिच्या वेदना विरघळत होत्या. सासरे स्वतःच्या हाताने फळ कापून तिला खाऊ घालत होते. त्या शांत कृतीत किती आपुलकी दडलेली होती. आणि नणंद स्वतःचा आराम बाजूला ठेवून जबाबदारीने घर सावरत तिचं ओझं हलकं करत होती. त्या क्षणी तिच्या मनात एकच आवाज उमटला, खरंच हे लोक मला नोकरानी समजत होते का? क्षणभर विचार थबकला आणि लगेच उत्तरही मिळालं, नाही, अजिबात नाही. हे तर माझेच आहेत, अगदी आपले. त्यांची प्रत्येक धडपड, प्रत्येक काळजी, प्रत्येक धावपळ सगळं फक्त माझ्यासाठीच होतं. मी माझ्या आईचं ऐकून यांच्या प्रेमालाच संशयाच्या पारड्यात तोललं. किती मोठी चूक केली मी. श्रेयाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ते अश्रू थेट उशीवर टपकत होते. मूक साक्षीदार बनून अजय तिच्याच शेजारी खुर्चीवर बसलेला होता. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. अगं वेडे, तो प्रेमाने म्हणाला, तू एवढी का रडतेस? काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. श्रेया त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. त्याच्या चेहऱ्यावरची ती खरी चिंता, ती नेहमीचीच निखळ न ढोंगी, आज अधिक ठळकपणे जाणवत होती. त्या एका क्षणात तिला आयुष्याचं मोठं सत्य उमगलं. नात्यांना शंका नाही तर विश्वास हवा असतो. टोमणे नाही तर आपुलकी हवी असते. त्या क्षणी तिने मनोमन शपथ घेतली, आता मी कधीही माझ्या नात्यांच्या भक्कम पायामध्ये दरी पडू देणार नाही. माझी चूक स्वीकारून सर्वांसमोर माफी मागणं हेच माझं खरं प्रायश्चित्त असेल. डोळ्यातून अश्रू वाहतच राहिले. हे देवा, ती मनातल्या मनात पुटपुटली. मी किती मोठा अपराध केला आहे. ज्यांनी मला मुलीसारखं जपलं त्यांच्या प्रेमालाच मी शंकेच्या नजरेनं पाहिलं. आईच्या बोलण्याचा परिणाम होता तो, पण खरं सत्य वेगळंच होतं. हे घर माझं आहे आणि मी या घराची गृहलक्ष्मी आहे, नोकरानी नाही. मनात विचारांची मालिकाच सुरू झाली. जर मी फक्त नोकरानी असते तर सासऱ्यांनी स्वतः माझ्यासाठी फळं कापून आणले असते का? सासूबाई प्रत्येक क्षणी माझ्या उशाशी बसून राहिल्या असत्या का? नणंदबाई स्वतःचा आराम सोडून घर सावरत बसल्या असत्या का? आणि अजय माझ्या प्रत्येक श्वासाची इतकी काळजी घेत असता का? नाही, कधीच नाही. हे लोक मला नोकराणी म्हणून नाही तर या घराचं हृदय मानतात. या विचारात हरवलेली श्रेया अचानक भानावर आली. तिची नजर नकळत दरवाजाकडे वळली. तिचे सासरे हातात एक ताट घेऊन खोलीत येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर वयाची रेख स्पष्ट उमटलेली होती. सुरकू त्यांच्या त्या रेषांमध्ये आयुष्याचा थकवा होता, पण तरीही ओठांवर एक निवांत आपुलकीचं हसू. ताटामध्ये गरमागरम जेवण होतं. फक्त अन्न नव्हतं ते, तर काळजीचं उबदार रूप होतं.
ते प्रेमाने म्हणाले, श्रेया बाळा उठून बस, गरम गरम खाऊन घे. डॉक्टरांनी सांगितलं आहे, औषधांचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा पोटात काहीतरी जातं. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही औपचारिकता नव्हती, ना कर्तव्याची जाणीव, ना सासर धर्माचा भार. फक्त एका वडिलांचं खरंखुरं आपलेपण होतं. त्या मायेचा स्पर्श श्रेयाच्या काळजात उतरला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला. तिने एकदा ताटाकडे पाहिलं आणि मग सासऱ्यांच्या सुरकुत्यांनी भरलेल्या हातांकडे. त्या हातांमध्ये कष्टाची आठवण होती, पण त्याहून मोठी गोष्ट अखंड प्रेम होतं. त्या क्षणी तिने मनोमन वचन घेतलं, इथून पुढे मी कुणाचीही बोलण्यावर आंधळा विश्वास ठेवणार नाही. या स्वर्गासारख्या घराचा पाया मी कधीच हादरू देणार नाही. हेच माझं कुटुंब आहे, हाच माझा खरा आधार आहे आणि प्रत्येक परिस्थितीत मी या घरात आनंद जपेन. तेवढ्यात प्रीती हसत हसत खोलीत आली. वहिनी, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी चहा बनवते, ती म्हणाली. एवढं ऐकताच सासरे अगदी लहान मुलासारख्या उत्साहाने म्हणाले, अरे वा प्रीती, तू तर माझ्या मनातलंच बोललीस. मलाही चहा प्यायचा मोह होत होता. त्यांचा तो निरागस मोकळा आवाज ऐकताच खोलीतील ताण निवळला. वातावरण हलकं झालं, जणू कुणीतरी दुःखावर हसण्याची पांघरून घातली होती. श्रेया आपलं हसू दाबू शकली नाही. मस्करीच्या सुरात ती म्हणाली, बाबा बाहेर डब्यात बेसनाचे लाडू पण ठेवले आहेत, चहाबरोबर ते खायला विसरू नका. तिचं ते बोलणं ऐकताच खोलीत हशा फुलला. सासूबाई हसत मस्करीच्या अंदाजात म्हणाल्या, श्रेया बाळा, तू तर आज बाबांना चांगलं ओळखलंस. यांना मात्र फक्त खाण्यापिण्याचीच काळजी. चहापेक्षा लक्ष लाडवावरच जास्त असतं. इतक्यात सगळ्या खोलीत हास्य पसरलं. अजयसुद्धा हसत म्हणाला, खरं सांगू श्रेया, हे घर तेव्हाच खरं पूर्ण वाटतं जेव्हा तुझ्या हसण्याचा आवाज इथे घुमतो. त्या क्षणी श्रेयाच्या मनात एक वेगळीच शांतता उतरली. वेदना, राग, संशय सगळं काही कुठेतरी विरून गेलं होतं. आता तिच्याजवळ फक्त ते कुटुंब उरलं नव्हतं, जिथे प्रत्येक क्षण प्रेमाचा, आपुलकीचा आणि मोकळ्या हास्याचा होता. प्रेक्षक मित्रांनो, श्रेयाची आई जे तिला सांगत होती ते कितपत योग्य होतं? श्रेया जे सुरुवातीला वागत होती ते योग्य होतं की नंतर वागणं बदललं ते योग्य होतं? श्रेयाची आई तिला स्वातंत्र्य मिळवून देत होती की तिच्या सुखी संसारात विष कालवत होती? मुलींच्या संसारात त्यांच्या आईंनी कितपत हस्तक्षेप करावा? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आईच्या हस्तक्षेपामुळे मुलींचे संसार बिघडतात की खरंच उजळून निघतात? आणि याचं उत्तरही कॉमेंटमध्ये द्यायला विसरू नका. कथा आवडली असेल तर ओम नमः शिवाय अवश्य लिहा. चला तर भेटूया पुढच्या कहाणीत.